नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 7 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आजच्या चालू घडामोडींचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत, आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. डोनाल्ड ट्रम्प हे नुकतंच अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत ते रिपब्लिकन पार्टीचेच उमेदवार होते, जे की कमला हॅरिस ज्या डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार होत्या यांच्या विरुद्ध त्यांनी निवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता, आणि यामध्ये 51% मतांसह डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हा झालेला आहे. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच हे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत ते अमेरिका या देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. या अगोदरसुद्धा ते एक वेळेस या देशाचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच आपल्याला इतर जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांचे प्रमुख म्हणून ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत किंवा ज्यांची निवड झालेली आहे ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जसं की श्रीलंकाचे नवीन पंतप्रधान म्हणून हरिनी अमरसूर्या या बनलेले आहेत. श्रीलंकाचे नवीन राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके बनले आहेत. फ्रान्सचे पंतप्रधान मिशेल बर्नियर हे बनलेले आहेत. थायलंडचे नवीन पंतप्रधान पेटागटर्न शिनावात्रा बनले आहेत. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजिशकियान, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस आणि दक्षिण आफ्रिका या देशाचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा हे बनलेले आहेत. तर हे जे नवीन राष्ट्रप्रमुख बनलेले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण त्यावर सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच सुविधा 2.0 मोबाईल ॲप कोणी लॉन्च केले, आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हे सुविधा 2.0 नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. हे जे ॲप आहे सुविधा 2.0 नावाचं, याद्वारे निवडणुकीमध्ये उभे असणारे जे उमेदवार आहेत त्यांना रॅली असेल, सभा असेल किंवा इतर कार्यक्रमासाठी जे काही त्यांना परवानगी लागणार आहे निवडणूक आयोगाकडून, ती आता ऑनलाईन स्वरूपामध्ये ते त्याद्वारे परवानगी घेऊ शकणार आहेत. या अगोदर जर ही बघितलं तर ही एक प्रक्रिया ऑफलाईन असायची, ज्यामुळे खूप सारा वेळसुद्धा जायचा. पण यामुळे काय होणार आहे, ही अधिक सुलभ प्रक्रिया आता या मोबाईल ॲप्लिकेशनमुळे होणार आहे. तर एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या मोबाईल ॲप्लिकेशनविषयी. अशा प्रकारच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर आपल्या मागच्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. तसेच आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा हे ॲप आहे, तर केंद्रीय निवडणूक आयोगाविषयीसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याची स्थापना 25 जानेवारी 1950ला झालेली आहे, आणि या केंद्रीय निवडणूक आयोगाविषयी आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 324 ते कलम 329 दरम्यान तरतुदी देण्यात आलेल्या आहेत किंवा कलम हे देण्यात आलेले आहेत. आणि भाग लक्षात ठेवायचा आहे, राज्यघटनेतील भाग 15मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची तरतूद आहे. तसेच सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त हे राजीव कुमार आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान विनबॅक्स 2024 सैन्य अभ्यास पार पडले, आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. व्हिएतनाम आणि भारत या दोन देशांच्या दरम्यान विनबॅक्स नावाचा सैन्य अभ्यास पार पडलेला आहे किंवा सध्या सुरू आहे. त्यासोबतच आपल्याला जे इतर महत्त्वाचे सैन्य अभ्यास झालेले आहेत 2024 या वर्षामध्ये, ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जसं की डेझर्ट सायक्लॉन नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि UAE या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे. सहयोग कायजिन नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि जपानच्या दरम्यान झालेला आहे. खंजीर सैन्य अभ्यास भारत आणि किर्गिस्तानच्या दरम्यान झालेला आहे. दोस्ती सैन्य अभ्यास भारत, मालदीव आणि श्रीलंकेच्या दरम्यान झालेला आहे. हे आपल्याला स्टार करून ठेवायचं आहे, कारण 3 देशांच्या सैन्यामध्ये झालेला हा अभ्यास आहे दोस्ती. समुद्र लक्ष्मण भारत आणि मलेशिया. डस्टलिंग नावाचा सैन्य अभ्यास भारत उझबेकिस्तानच्या दरम्यान झालेला आहे. धर्मा गार्जियन भारत आणि जपान. तर्कश नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि अमेरिका. शक्ती सैन्य अभ्यास भारत आणि फ्रान्स दरम्यान झालेला आहे. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका. वरुण नावाचा सैन्य अभ्यास भारत व फ्रान्स. अल नजा नावाचा सैन्य अभ्यास भारत आणि ओमानच्या दरम्यान झालेला आहे.
गगनशक्ती सैन्य अभ्यास भारतीय वायुसेनेचं होतं. तसेच वायुशक्ती नावाचं जे सैन्य अभ्यास आहे ते सुद्धा आपल्या भारतीय वायुसेनेचंच होतं. आणि शेवटी मिलान नावाचा एक सैन्य अभ्यास झालेला आहे आपल्या भारतीय नौदलाचं. तर हे काही महत्त्वपूर्ण असे सैन्य अभ्यास आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यावर आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, म्हणून आपण या ठिकाणी त्याचं रिव्हिजन घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, दीपम 2.0 योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे दीपम 2.0 नावाची योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. या दीपम 2.0 योजनेद्वारे वर्षाला एका परिवाराला 3 गॅस सिलेंडर हे मोफत देण्यात येणार आहेत आणि यामुळे आंध्र प्रदेशमधील 2 कोटी कुटुंबांना लाभ याचा मिळणार आहे. तर या गोष्टी आपल्याला या दीपम योजनेविषयी लक्षात ठेवायचं आहे. तसेच महाराष्ट्राशी संबंधित 2 योजना अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि मागच्या काही परीक्षांमध्ये प्रश्नसुद्धा विचारण्यात आलेले आहेत या 2 योजनांवर. पहिली योजना असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि दुसरी योजना आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना. या दोन्ही योजना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, त्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. अंडर-19 वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2024 भारत कितव्या क्रमांकावर राहिला? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 क्रमांक या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचा राहिलेला आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. याचं आयोजन हे अमेरिका या देशामध्ये झालेलं होतं आणि ही जी चॅम्पियनशिप झालेली आहे किंवा स्पर्धा झालेली आहे याचं आयोजन पहिल्यांदाच करण्यात आलेलं आहे. म्हणून आपल्याला यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, कारण मित्रांनो ही पहिल्यांदाच स्पर्धा भरवली गेलेली आहे आणि त्यामध्ये भारताने उत्तम कामगिरी करत 2रा क्रमांक पटकावलेला आहे. पहिल्या क्रमांकावर इंग्लंड हा देश राहिलेला आहे. त्याने या स्पर्धेमध्ये 8 गोल्ड मेडल, त्यानंतर 0 सिल्वर मेडल आणि 1 ब्रॉन्झ मेडल हे जिंकलेलं आहे. तसेच भारताने 4 गोल्ड, 8 सिल्वर आणि ब्रॉन्झ 5 असे एकूण 17 पदक हे या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे 4 गोल्ड आहेत या स्पर्धेमध्ये मिळालेले भारताला, तर ते कोणी जिंकले हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यांचे नावं वंशिका गोस्वामी, दुसरी आहे क्रिशा वर्मा, तिसरं नाव आहे पार्थवी गरेवाल आणि चौथं नाव आहे हेमंत सांगवान. यांनी भारताला 4 गोल्ड मेडल या स्पर्धेमध्ये जिंकून दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच भारतामध्ये विकसित वॅक्सिन जायवॅक TCVला WHO मान्यता देण्यात आली आहे. ती कोणत्या रोगाशी संबंधित वॅक्सिन आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, टायफॉईड या आजाराशी संबंधित ही जायवॅक नावाची लस आहे किंवा वॅक्सिन आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. ही जी वॅक्सिन आहे जायवॅक TCV नावाची, याची निर्मिती झायडस लाईफ सायन्सेस ही जी काही प्रायव्हेट कंपनी आहे त्यांनी केलेली आहे आणि ही वॅक्सिन 6 वर्ष ते 65 वर्ष या वयोगटातील व्यक्तीला देता येणार आहे. तसेच आपल्याला हे सुद्धा माहिती असायला पाहिजे की जो टायफॉईड नावाचा आजार आहे तो सल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. तसेच दूषित पाणी किंवा दूषित अन्न खाल्ल्यामुळे हा आजार पसरत असतो किंवा आजार हा व्यक्तीला होत असतो. हे सुद्धा आपल्याला माहिती ठेवायची आहे टायफॉईडविषयी. तसेच इतर ज्या काही 2 महत्त्वाच्या वॅक्सिन मागच्या काही काळामध्ये बनवल्या गेलेल्या आहेत भारतामध्ये, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हेलिकोल म्हणून एक वॅक्सिन आहे जे की भारत बायोटेकने बनवलेली आहे कॉलरा या आजारासाठी. तसेच सर्वावॅक नावाची वॅक्सिन बनवण्यात आलेली आहे सिरम इन्स्टिट्यूट पुणे या कंपनीकडून सर्वायकल कॅन्सरसाठी. तर यासुद्धा 2 वॅक्सिन आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण वॅक्सिनवर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. तसेच जगामधील पहिली वॅक्सिन हे कोणी बनवलेले आहे हे सुद्धा माहिती ठेवायची आहे. एडवर्ड जिनर नावाचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी जगातली पहिली वॅक्सिन बनवली होती स्मॉल पॉक्स या आजारासाठी, म्हणून त्यांना वॅक्सिनचा जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे एक्स्ट्रा पॉईंटसुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, आंतरराष्ट्रीय बायोस्फिअर दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 3 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बायोस्फिअर रिझर्व्ह डे म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. याचा उद्देश काय आहे, का हा दिवस साजरा करण्यात येतो?
तर जे काही बायोस्फिअर रिझर्व असतात त्याच्या संरक्षणाचं महत्त्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. कारण मित्रांनो, हे असे काही लोकेशन्स असतात ज्या ठिकाणी जैवविविधता ही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. जसं एक्झाम्पलसाठी आपण जर बघितलं तर आपलं जे काही सह्याद्री पर्वतरांग आहे महाराष्ट्रामधील, त्या सह्याद्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी जैवविविधताही दिसून येते. वेगवेगळे प्राणी असतील, पक्षी असतील, यांचं त्या ठिकाणी वास्तव्य हे असतं आणि त्यांचं संरक्षण करणं, त्यांचं जतन करणं हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या पृथ्वीसाठी. त्यासाठीच हा दिवस आपल्याला साजरा करण्यात येतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसंच आपल्या भारतातला पहिला बायोस्फिअर रिझर्व कोणता होता तर माहिती असायला पाहिजे, ते तामिळनाडू राज्यामधील निलगिरी हा भारतातला पहिला बायोस्फिअर रिझर्व आहे आणि भारतामध्ये सध्या एकूण 18 बायोस्फिअर रिझर्व्ज आहेत. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. एशिया स्वच्छ शिखर संमेलन 2024चे आयोजन कोठे करण्यात आले होते आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, सिंगापूर या देशामध्ये नुकतंच हे एशिया स्वच्छ ऊर्जा शिखर संमेलन आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हे जे काय एशिया स्वच्छ ऊर्जा शिखर संमेलन आहे त्याचं आयोजन का करण्यात येतं, कारण स्वच्छ ऊर्जा व नवीनीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी या शिखर संमेलनाचं आयोजन हे दरवर्षी करण्यात येत असतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच आज सिंगापूरचा उल्लेख आलेला आहे तर त्याविषयी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याची राजधानी आहे सिंगापूर आणि चलन आहे सिंगापूर डॉलर. तसेच आपल्याला हा एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा लक्षात ठेवायची आहे. HDFC जी बँक आहे आपल्या भारतातली, त्याने पहिली विदेशी शाखासुद्धा सिंगापूर या देशामध्ये सुरू केलेली आहे. हा पॉईंटसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, इंटरनॅशनल ब्रेन रिसर्च ऑर्गनायझेशनच्या विकसनशील देशातील पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, शुभा तोले या इंटरनॅशनल ब्रेन रिसर्च ऑर्गनायझेशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेल्या आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत. या विकसनशील देशातील पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत शुभा तोले, हे नाव लक्षात ठेवायचं आहे. तसेच आपल्याला इतर ज्या महिला महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आल्या आहेत ते सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, तर ते सुद्धा आपल्याला काही नावं लक्षात ठेवायचं आहे. जसं विजया रहाटकर यांना नुकतंच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बनवण्यात आलेलं आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकरकर यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे आणि UPSCच्या नवीन अध्यक्षा प्रीती सुदान बनलेल्या आहेत. तर या काही महत्त्वाच्या पदांवर ज्या महिला आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण काल ज्या काही घडामोडी घेतलेल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता की महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, संजय वर्मा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच बॅलन डी ऑर अवॉर्ड 2024चा पुरुष विजेता कोण ठरला आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, रॉड्रिगो हर्नांडेज हा नुकताच या पुरस्काराचा विजेता ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, विपिन कुमार हे या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की जगातील सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू कोण बनला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, अनिश सरकार. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच टायफून कोंगरे चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, तैवान या देशामध्ये हे चक्रीवादळ आलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच यूविन पोर्टल लॉन्च करण्यात आले, त्याचा संबंध कशाशी आहे आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, लसीकरण. मित्रांनो या ठिकाणी एडिटिंगमध्ये चूक झालेली होती, लसीकरणाशी संबंधित हा पोर्टल होता. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, प्रोबो सुबियांतो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष या आपल्या 76व्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, ग्लोबल फायनान्स मॅगझिननुसार 2024साठी भारतातील सर्वोत्कृष्ट बँक कोणती आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, SBI ही या मॅगझिननुसार सर्वोत्कृष्ट बँक ठरलेली आहे भारतातली. याविषयी आपण डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. त्यानंतर आपण काल एक होमवर्क क्वेश्चनसुद्धा तुम्हाला दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमामध्ये देशात पहिला क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला आणि ऑप्शन्स या ठिकाणी दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर हे कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन, कारण एवढा चांगला प्रतिसाद तुम्ही या प्रश्नांना देत आहात. याचा फायदा
तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये होणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी कमीत कमी उत्तर हा देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चुकलं तरी हरकत नाही, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं एक्सप्लेनेशन हे देतच असतो. चला मग याचं उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी. महाराष्ट्र हा राज्य राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमामध्ये देशात पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत, आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. बघूया किती विद्यार्थी याचं उत्तर हे कमेंटमध्ये सांगतात. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, आणि सर्वांना याचं उत्तर आलंच पाहिजे, कारण आत्ताचीच ही मागच्या काही दिवसांमागची घडामोड आहे आणि सर्वांना या नियुक्तीविषयी किंवा हे जे काही त्यांची निवड झालेली आहे सरन्यायाधीश पदावर, याविषयी आपण न्यूजमध्ये वाचलेलंच आहे. बघूया मग किती विद्यार्थी आहेत याचं उत्तर हे कमेंटमध्ये सांगतात. चला मग थांबूया या ठिकाणी, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या जे काही लेक्चरच्या नोट्स आहेत किंवा जे इतर स्टडी मटेरियल आहे ते तुम्ही त्या ठिकाणाहून डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवू शकता. त्यामुळे त्यालासुद्धा जॉईन करून घ्या. चला मग थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.